हाय मंडळी, तर एकाच कस्टमरच्या इथं 4 साड्या आलेल्या आहेत माझ्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी. म्हणजे दोघी बहिणी आहेत, दोघी बहिणीच्या 2-2 4 साड्या आलेल्या आहेत. तर बघू शकता, हे पार्टीवेअर साडी आपली इंस्टाग्राम व्हायरल साडी. ह्याच्यातला ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा आहे मला, ब्लाऊज कट करायचे आहे. बाकीचे 3 ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत आणि हे आता 4 नंबरचा मी इथं घेतलेला आहे शिवण्यासाठी. तर मी इथं कटिंग करते, ताईंनो पाहू शकताय. आणि हे अस्तर घेतलेलं आहे मी इथं. अस्तरावरती इथं माप टाकून इथं कट करून घेऊया आपण व्यवस्थित. जसा माप आहे तसं माप टाकून इथं कटिंग करायचं आहे आपल्याला. तर खूप छान आणि अशा पद्धतीचं भारी एकदम मस्त ब्लाऊज शिवायचा आपला. फुगाबाई स्लीव्ज शिवायचं आहे. तर इथं माझ्याकडे ऑलरेडी पॅटर्न तयार आहे, तर मी पॅटर्न ठेवूनच मी कधी पण मार्कर आखून घेते. पाहू शकते तुम्ही पॅटर्न माझं. तर असं ठेवून इथं म्हणजे पटापट आपलं काम पण लवकर आवरते आणि हे आपल्याला इझी पण पटापट आपलं ब्लाऊज कटिंग करून होते. तर इथं कटोरी पाहू शकते तुम्ही, कटोरीचं पण पॅटर्न तयार आहे. तर मी हेच ठेवून आपलं मार्कर नाकून घेऊन कटिंग करत असते ताईंनो. खूप छान आणि मस्त म्हणजे वेळ आपला एकदम कमी वेळ जातोय त्याच्यामध्ये, म्हणून ही पॅटर्न तयार करून ठेवलेले आहेत मी कटोरीचा आणि आपला फ्रंट साईडच्या भागचा. तर अशा पद्धतीनं माझा इथं बॅक साईडचा पार्ट कटिंग करून झालेला आहे. आता इथं फ्रंट साईडचा भाग कट करून घेते ताईंनो. खूप छान आणि मस्त असंच पाहू शकते. तर फायनली माझा हा ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे ताईंनो. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता हे ब्लाऊज मला अर्जंट द्यायचे 4 ब्लाऊज. त्यांना गावी जायचं आहे आणि हे 4 ब्लाऊज मला शिवून द्यायचे. हे लास्ट राहिला 4 नंबरचा. तर ताईंनो